हाय फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहे अजंठा लेणी इथे. मी तुम्हाला अजंठा लेणीबद्दल पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आता आपण निघालेलो आहे शटल बसकडे. या शटल बसमध्येच बसून आपल्याला तिथे जावं लागतं. तर या बसची खासियत अशी आहे की या बसने अजंठा येथील लेण्यांना कुठलीही हानी पोहोचत नाही. आपण जर आपल्या गाड्या तिथे नेल्या तर त्यामधून निघणारा धूर आहे, आवाज आहे, त्यामुळे तिथल्या कलेला नुकसान पोहोचू शकतं. आता आपण पोचलो आहे अजंठा लेणीला. हे बघा, सुरुवातीला आपल्याला मोठ्या बॅनरवर या लेण्यांची माहिती असेल किंवा जे आश्चर्य आहे भारतातील त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. आर्किओलॉजिकल इंडियाकडून इथे आपलं स्वागत होतं. अजंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यातील इसवी सन पूर्व 2रे शतक ते 4थे शतक असा प्रदीर्घ कालखंडात निर्मिले गेले आहे, ज्याच्यामध्ये एकूण 29 बौद्ध लेण्या आहे. साधारणतः औरंगाबाद शहरापासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर वाघोरा नदीच्या शेजारी या लेण्या आहे. ह्या लेण्या आपल्या 40 ते 100 फूट उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगरामध्ये दगडामध्ये कोरली गेलेली आहे. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ही प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजंठा लेणी भारताच्या जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ठळक अशी ओळख करून देणारी महत्त्वपूर्ण लेणी आहे. ह्या लेण्या घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत. अजंठा लेणी ही जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 साली घोषित केली आहे. या लेणीला भारतातील पहिला जागतिक वारसा स्थळ मानसुद्धा आहे. जून 2013 मध्ये महाराष्ट्रात 7 आश्चर्याची घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये अजंठा लेणी प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमध्ये चित्रांपैकी एका लेण्यांचे चित्र भारतीय चलनातील 20 रुपयाच्या नोटेवर देखील आहे. अजंठा लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच भावतत्वज्ञानाला चित्रशिल्परूपामध्ये व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला इथे मिळतो. अशी ही अजंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळ सुद्धा ठरलेली आहे. ह्या लेण्यांच्या शोधात ब्रिटिश भारताचा मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाचा शिकार करण्यासाठी गेला होता. तर त्याला 28 एप्रिल 1819 रोजी या लेण्यांचा शोध लागला. पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडामध्ये निर्माण केली असावी. 9, 10, 12, 13 व 15 ही लेणी हिनायन कालखंडामध्ये कोरली गेली असावी. हा कालखंड
साधारणतः इसवी सन पूर्व 2रे शतक सुमारास सुरू झाला होता. या सर्व लेण्यांमधून बुद्धाचे दर्शन स्तूप रूपात मध्ये होते. महायान लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असे सुद्धा संबोधले जाते. वाकाटक साम्राज्य ऱ्हासानंतर त्याचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजितेपासून वंचितच राहिली. मध्ये युगातील अनेक चीनी बौद्ध धर्म प्रवाश्यांनी अकबराच्या काळापर्यंत असलेल्या प्रवास वर्णनामध्ये या लेण्यांचा उल्लेख केलेला आहे. 2, 3, 4 तो 2 बसलेले आहे, एक पायाने खाजवते, एक खाली बघते. 4 हरणाला एकच तोंड दिलं त्यांनी. आणि म्हणजे लेडीज लोक मेहंदी वगैरे लावतात ना, मेहंदी लावण्याची सिस्टमेट त्यावेळेस पण होतं. पायाला आहे, हाताला आहे, दिसते का? वरती काही फुलं वगैरे दाखवले, काही मुलं संगीत खेळताना दाखवले. हा बैल पूर्णपणे आपल्याकडे धाव घेतोय, असं वाटतं की हा पुरा आपल्याकडे धाव घेतो. त्या बाजूला जाऊन बघ, ही पद्मासनमध्ये बसलेली आहे. हाताची जी मुद्रा आहे त्याला धर्मचक्र परिवर्तन म्हणतात. चेहऱ्यावरती हस्ताक्षर दाखवला कलाकाराने. इथं पेंटिंगच्या झेंड्याची याला मुखात पाणी, हातामध्ये कमळाचं फुलं आहे, गळ्यामध्ये माळ आहे, सुंदरचा टोप आहे. त्यांची पत्नी आहे, त्यांची सेविका पण आहे. आणि याला जर आपण बघितलं तर हा कांदा त्याचा उंच वाटतो, तो खाली वाटतो. हा उंच वाटेल, तो खाली वाटतो. आता एक राजा कुठं जात असेल तर त्याला चौरंगावर बसवलेलं आहे आणि 2 सेवक लोक घड्याने पाणी टाकतात, तिची आंघोळ वगैरे घालतात. असं वाटतं की ही 2200 वर्षापूर्वीची पेंटिंग्स आहे. परंतु त्याला जर बघितलं तर असं वाटेल की आता त्याला केस वल्ल्याने अंगावरनं पाणी. 2000 या स्टोरीचं नाव आहे महाजनक जातका. एक राजा आपली पत्नी राजदरबार सोडून काही संन्यास घेतोय. ज्यावेळेस तो संन्यास घेतोय तर तिच्या पत्नीला दुःख होते की जायला नको, हा जर गेला तर आपलं काय होणार, मुलाबाळांचं काय होणार. परंतु तो बुद्धिसत्व आहे, त्यांनी जायचं ठरलं जाणार. परंतु बाई आहे, बाईच्या मनात तर विचार येतात की नको जायला. म्हणून ती एका दासीला बोलवते आणि सांगते की तू जा आणि एक डॅन्स पार्टी मागव. म्हणून ही जाते. त्यांनी दाखवलं सगळं, दिसतात का? आणि त्यांच्या हातामध्ये पण सुद्धा एक संगीत आहे. ढोल वाजवतात, कोणी काळ्या कलरच्या बन्सऱ्या वाजवतात. आणि एक पंजाब ड्रेस घातलेली लेडीज आहे, तिच्या गळ्यामध्ये हार आहे, तिच्या डोक्यावर फुलाचे गजरे लावलेले आहे, ती सुद्धा गरबा करताना दाखवली. आजकाल म्हणजे आपण जीन पॅन्ट वगैरे वापरतो, त्या काळी पण जीन पॅन्ट घातलेली लेडीज दाखवली. आता हे गुरु आहे, त्यांचे काही प्रवचन वगैरे करताना दाखवलेले. तर ह्या 2 लेडीज तुला घाबरून विचारता राजा जाणार किंवा नाही.
म्हणजे आपण सपोर्टिंगसाठी आता उभे करायसाठी दीड लावतो गाडी उभे करतो. ही 4 लोक दाखवतो. हा घुटण्यावर हात ठेवून वजन उचलतोय. दिसला? हा खांद्यावर हात ठेवून वजन उचलतो. तो पण खांद्यावर हात ठेवून, हा घुटण्यावर हात ठेवून आहे. म्हणजे चौघाच्या पाठीवर वजन दाखवलं. म्हणजे कलाकार किती सुंदर होते त्यावेळेस. चौघाच्या पाठीवर त्यांना वजन दाखवलं. पहाडाचं होतं, डोंगराचं होतं, त्यांच्या पाठीवर दाखवलं. म्हणजे संन्यासी लोक असतात, की बिना संसारी लोक असतात, ते संसारामध्ये नसतात ते बरं का. म्हणून त्यांची ताकदीसारखे लोक दाखवतात, एकदम मोठे मोठे. म्हणजे म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर दोघांनी सारखंच वजन घेतलेलं आहे. म्हणून संसारामध्ये चिंता लागते, म्हणून त्यांचं शरीर पतलं दाखवलं आहे. केसांच्या रचना वेगळ्या ना, बरोबर. आता इकडच्या बाजून बघ. आता 2 माणसं दाखवली इकडं, हात घेऊन घुटण्यावर हात ठेवून चालतात. हे म्हातारपणचं स्टाईल दाखवला. म्हातारपणाचं असं राहतात ते. येईल तरी लोक वजन घेतात, आम्ही पण वजन घेतो. म्हणून त्यांच्या पाठीवर पण वजन दाखवलं. मध्ये कोण याच्या अंगावर वाघ धावून येतोय, तेव्हा वाघाचं चिन्ह दाखवलं. मग त्या वाघाच्या तोंडाला काय लावलं, त्यांना ढाल लावले. एका हातात तलवार धरून, दिसले ना. ढाल आणि तलवार पण होती 2200 वर्षापूर्वीची. आपल्या शिवाजीच्याच हातात नव्हती, त्यावेळेस पण होती. ती बिल्डिंग दिसते ना, हिची कॉपी दिल्लीमध्ये पार्लमेंट बनवली. आपण टी व्हीमध्ये बघतोय. दिल्लीत पार्लमेंट बनवली, इथून नेलेली त्याने. आणि आजकाल लग्नात मंडप लावते शाम्याना. हा झोक्यासारखं वाटतो आपल्याला, खाली आल्यासारखं. तो पलीकडचा गेला भाग, घेऊ वरती गेला, पण त्याला झोक्यासारखं वाटतो आपल्याला. याला शाम्याना मंडप म्हणले गेला. त्याच्यात फुलाची डिझाईन वेगळं वेगळं आहे. आपण घरात आपल्या टाईल लावल्या आता, म्हणजे याची कॉपी काढता आणि टाईल बनवतं, म्हणजे रिपीट करतात टाईल. त्याची टाईल बनवलेली आहे. लेडीज मेकअप करताना दाखवली. परत डोक्याला गजरा, कानात कुंडल आहे. आपली प्रतिमा आरशात बघतो ते पद्धत दाखवली इथं. या आता मांडी मारून बसलेल्या, मांडी मारून पद्मासन असतं. आणि आपण खुर्चीवर बसल्यासारखं वाटतं, याला परलंब म्हणतात. पदासन, मांडी मारून पद्मासन. आणि दोन्ही हात टच केलेले. ही ध्यानसाठी बसले व्याख्यान मुद्रा. व्याख्यान मुद्रा ही व्याख्यान मुद्रा आहे. ही ध्यान मुद्रा आहे. ही आशीर्वाद मुद्रा, भूमिस्थ मुद्रा, दान मुद्रा आणि टीचिंग मुद्रा. म्हणजे अशा 5-6 मुद्रा असतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या मुद्रा. ही व्याख्यान मुद्रा बसलेली आहे. राजाकडे असतात बघा हवा मारण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, द्वारपाला. हे बुद्धांचे दोन्ही द्वारपाल असतात. डोक्याचा मागचा भाग गोलाकार दिसतो, त्याला बुद्ध धर्मचक्र म्हणले गेले. बुद्धाने टकलं केल्याच्या नंतर ध्यानला बसले. मग केस कसे उगणार, त्यांचे कुरळे 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 केस उगतात. मग त्यांचे कुरळे केस दाखवले. कान एकदम मोठ्यात दाखवले. छाती 5 फूट चौडी आहे. बुद्धाच्या अंगावर कपडा आहे, हाताच्या मनगटापर्यंत, पायाच्या मनगटापर्यंत एकदम शायनिंगचा कपडा दाखवला. सिंहासनावर बसले. 2 सिंह दाखवले. पायावरती गड्ड आहे. लोक परिक्रमा करायचे, म्हणजे राऊंड मारून त्याच्यात फुलं ठेवून पूजा करायची. असं होतं त्यावेळेस. येईल ग्रीन कलर लायनिंग शर्ट वरच्या बाजूला. म्हणजे फॅशन 1500 वर्षाच्या अगोदरची आज आपल्याकडे निघाली. म्हणजे इथून सुरुवात झाली फॅशन. चेक शर्ट लायनिंग शर्टाची. तिथं एक लेडीज बघा, डोळ्याला काजळ लावलेलं आहे. काजळ लावलं डोळ्याला. आणि इकडची लेडीज स्वतःहून तबला वाजून ती पाय लांबून डॅन्स करते. आणि गौतम बुद्ध उभे राहून सनी माळ जपतात, हातावरती माळ घेऊन जपतात. म्हणजे उन्हात उभी तपस्या करायची. ते पोथी पुराण वाचायची त्यावेळेस. आणि मग ते ध्यानसाठी बसायचे. म्हणून त्यांचं हे व्याख्या दाखवलं आहे. व्याख्यान मुद्रा, तिची मुद्रा, ध्यान मुद्रा, आशीर्वाद मुद्रा. अशा प्रत्येक मुद्रामध्ये बसायचे त्या. तर भाऊ असतो, त्याच्या डोक्यात मुकुट दाखवला आहे. पण हा राजा असतो, याचं नाव असतं नंदा. पण याला पण संन्यास घ्यायचा आहे. हा संसार सोडून संन्यास घेतो. पण बुद्धाला विचारण्याचे संन्यास घेत नाही तो. हे पांढऱ्या कपड्यात गौतम बुद्ध बसलेले, तिथं जाऊन बसला बघा. आणि बुद्धाला विचारतो की मला पण संन्यास घ्यायचा आहे. पण गौतम बुद्ध त्याला उत्तर देतात, तू तर राजा आहे, तू संन्यास का घेतो? संन्यास घ्यायचा असेल तुला मुंडन करावं लागेल, म्हणजे टकलं बनावं लागेल ना. तेव्हा थोडीशी मुंडी झोकवली खाली, टकलं करून बसला आहे. आणि परत विचार करतो, आता आपण टकलं तर बनवलं, आधी मुकुट कोणाकडे द्यायचा? मग राजाकडे नोकर असतात. एक बिल्डिंगमध्ये 2 नोकर दाखवले. त्या नोकरला म्हणतो हा मुकुट राणीकडे घेऊन जा. त्यांचा नोकर मुकुट घेऊन राणीकडे दुसऱ्या मागात पोहोचतो. इकडच्या बाजूला मुकुट घेऊन आला तर त्या पिल्लरच्या पाठीमागं उभा आहे बघा. हातात लाल मुकुट दाखवला त्याच्या. तो राणीला दाखवण्यासाठी घेऊन आला. पण राणीला माहिती होतं का आपल्याला राजा सोडून जाईल. ती राणी चक्कर येऊन पडते, खाली पाय लांबून दिला तिनं. 2 दाशा दाखवले. तिच्या पाठीमागे एक बसलेली, एक पुढच्या बाजूला बसली. एक दासी जाते आणि डॉक्टर नर्स आणते. पांढऱ्या कपड्यात डॉक्टर नर्स दाखवली पडते. तिच्या हातात कमंडर आहे, दाशीच्या हातात वाटी आहे. वाटीत दवा टाकल्यानंतर ती नर्स तिला 2 बोटं दाखवते, म्हणजे इशारा देते 2 बोटाचा 2 टाईम दवा द्यायची.
1500 वर्षा अगोदर पण डॉक्टर होते, आज पण आपल्याकडे डॉक्टर आहे. इथून सुरुवात डॉक्टरची आहे. पण दाखवला पण त्याला एक 50 मिनिट दिले गेले. 50 मिनिट सराप द्यायचे त्या. अर्धशेरी पक्ष्याचं दाखवलं त्याला, पाय आणि पंख दाखवले. अर्धशेरी मनुष्य लेडीज दाखवले. पण ती गिटार वाजवत होता, गिटार वाजवत त्यावेळेस पण गिटार होते. आपल्या घरात लहान लहान मुलं असतात ना, पहिलेच मारामारी करतात लहान मुलं, बरोबर. चौघांसारखंच ओझं घेतलं. असं होतं पहिले, पत्नीने पतीची सेवा करावं, पण हे उलटं दाखवलं त्याने. हा पत्नी पतीची सेवा करतो, पत्नीचे पाय दाखवते. म्हणजे कधी होत दाखवलं पिल्लरवरती हातावर मेहंदी काढतात मुली. ही साडी बॉर्डर डिझाईन साडी. याचं नाव आहे छदंत, म्हणजे 6 दाताचा हाती असतो. याला 2 पत्न्या असतात, काळ्या दाखवल्या. एकीचं तोंड इकडं, एकीचं तोंड तिकडं. हत्ती लोक पाण्यात खेळत असतात. हा पाण्याचा टँक दाखवला बघा. 2 हत्ती खेळताना दाखवलं वरती सोंडा करून. हत्तीला एकदम खुशी होती. काठ्यावर झाड असतं फुलाचा, तो हत्ती सोंडा धरून जोरात हलवतो आणि फुलं पाण्यात पडताना दाखवलं आपल्याला. एक हत्तीचे सोंडे ताटतात तो फुल. एक हत्ती तिच्याकडे बघते, तिला अपमान वाटतोय. मग अपमानापेक्षा मरण बरं आहे. ही काय करते, फुल नाही दिलं ना, याचा बदला घेण्यासाठी बनारसच्या जंगलात जाते आणि तपस्या करते. भगवंताला प्रार्थना करते, मला एक मानव जन्म दे. भगवंत तिला मानव जन्म देतो. ही राजाच्या घरी जन्म घेते ती. तेव्हा ही हत्ती जन्म घेतला तिनं, मानव जन्म घेतो. मग ती हत्ती तिला शोधायला जातो जंगलात. शोधून ठोकून जातो, तिथं मेलेली असते, त्याला भेटत नाही. हां, वरती शिकारी दाखवला आपल्याला. दिसला शिकारी, धनुष्यबाण हातात शिकार करता वेळेस त्याला हत्ती दिसतो. हत्तीच्या दाताच्या किरणात चमकते. इच्छा करतो आपल्या जंगलात एक हत्ती आहे, त्याच्या दाताच्या किरणात चमकते. ती राणी ऐकून सनी राजाला सांगते, त्या हत्तीचे दात काढून आणा, मला एक नेकलेस बनवायचा आहे. मग राजाची हुकुमशाही असते. राजा म्हणतो जंगलात जा, एक हत्ती त्याचे दात काढून आणा, राणीला नेकलेस बनवायचा आहे. शिकारी जंगलात येतात. पण हत्तीला समजून जाते माझ्याकडे कशासाठी आले. मग हत्ती त्यांना 5 दात काढून देतो. दोघांच्या खांद्यावरती दिले बघा. आखरी दात त्यांनी सोंडत धरला आणि हत्ती त्यांना सांगतो की राणीकडे एक निरोप घेऊन जा. शिकाराला वाटलं कोणीतरी ज्ञानी हत्ती आहे. मग शिकारी पलटून बघतो, एक पाय पडताना दाखवलं खाली. मग शिकारी लोक दात घेऊन जातात राजवाड्या दाखवण्यासाठी. या ट्रेमध्ये दाखवलं बघा. राणीला सांगू लागलं की आम्हाला स्वतःहून दात काढून दिले. राणीला असं वाटलं की आपल्याला हत्तीने दात काढून दिले, हत्ती किती दयाळू असेल. मग राणी म्हणते शिकारीला आपण बघण्यासाठी त्याला जंगलात जाऊ. मग राणी शिकारी जंगलात येते त्याला पाहण्यासाठी. पण हत्ती त्यांच्या अगोदरच मरण पावतो. मग हा राणी पश्चाताप करून ती तोंडाला हात लावते. दिसलं ना, म्हणजे हत्तीचं नाव आहे बोधिसत्व हत्ती आहे, छदंत जातक. आता पलटून बघ. त्यावेळेस पण बॉक्सिंग खेळायचे. WW 2 मुलांनी कोंबड्याच्या फायटिंग लावलं, 2 हरणं फायटिंग करतात, 2 बकऱ्याच्या फायटिंग लावलं. सोलापुरी चादरची डिझाईन दाखवली आपल्याला. सोलापुरी चादर असते ना, त्याची डिझाईन. मग माकडं आणि जनावर जातात, त्याला बघतात विहिरीत खालच्या बाजूला. हे बाई हरण बघते त्याला, 2 हरणं पाहते त्याला. माकड पण बघते त्याला. त्या माकडाला त्या माणसाची दया येते. माकड विहिरीत कुदी मारून त्याला पाठीवर बसून घेऊन येतो. दिसलं ना बाजूला. मग माकड वजा आणल्यानं थकून जातं. माकड काय करतं, आराम करतं, काय झोपलेलं दाखवलं. मग ह्या माणसाच्या मनात येते आपल्याला शिकार नाही भेटली, आपण ह्या माकडाची शिकार करून आपण वस्तीत वाटू. म्हणून ते पाठीमागं दाखवलं बघा माकडाच्या उभा. त्याच्या खांद्यावरती दगड दाखवला. माकड त्याला पलटून बघतोय. माकड म्हणतं मी ना तुला वाचवलं, तू मला मारण्याचे प्रयत्न करतोय. ती मंकी जातक असते, त्याला मंकी जातक म्हणतात. हा साडी बॉर्डर डिझाईन, पैठणी साडी बॉर्डर डिझाईन. प्रतिमा दिसते ना मोठी. हे गौतम बुद्ध सिद्धार्थ आहे, पत्नीला आणि मुलाला सोडून जातात. ते त्यांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त होते. 12 वर्षे निघून जातात. 12 वर्षानंतर त्यांना आठवण येते आणि त्यांच्याच घरी भिक्षा मागतात. आता भिक्षापात्र दाखवलं पांढरं आहे ना. आवाज देतात, त्यांची पत्नी येते बघा बाहेर मुलाला घेऊन. यशोधरा आणि राहुल हे महापुरुष झाले म्हणून त्यांचं शरीर उंच आहे. महापुरुष म्हणजे भगवंत बनल्या, ते सामान्य आहे आपल्यासारखे. यशोधरा आणि राहुल हे बुद्धांचा परिवार. ट्रे, आता ट्रे दाखवले, ट्रेत फुलं आहे, चेहरा आपल्याकडे आहे, बरोबर. आता इकडचे 3D दाखवला त्यावेळेस. हे अर्धशेरी पक्षाचे, अर्धशेरी मनुष्य, लाईन अप्सरा असतात, आकाशात उडणारी लोक असतात. लेडीज मेकअप दाखवला आहे, डोक्याला गजरा आहे, कानात कुंडल, गळ्यात माळा, बाजूबंद बँगल. म्हणजे त्यावेळेस लेडीज शिंगार दाखवला. दुपट्टा पण लाईनिंगचा दाखवला परत. इथे ड्रॅगन डोक्याला गजरा आहे, कानात कुंडल आहे, गळ्यात माळा, बाजूबंद बँगल, दुपट्टा पण दाखवला लाईनिंगचा. म्हणजे 1500 वर्षे या 2 फॅशन होती, ती आज आपल्याकडे निघाली फॅशन. आता इथे ड्रॅगन म्हशीचं ड्रॅगन आहे, हत्तीचं ड्रॅगन दाखवलं तेव्हा. चायनी ड्रॅगन त्यावेळेस काळ्या केसावाली राक्षसी नसते. त्या मुलीला रूप बदलून तिला आणून आणि तिचं रक्त पिते. बाहेरच्या साईडला बघा वेगळा रूप दाखवलं आहे, राक्षस रूप दाखवलं. पण एका म्हाताऱ्याला माहिती असतं की आपल्या गावातले लोक राक्षस खतम करतात. म्हणजे त्याच्याकडे युद्ध करण्यासाठी कोणी नसते.
ते बोधिसत्व घोडा असतो त्याच्यावर बसून तो एका शेकाटात गेला. हा बोधिसत्व घोडा आहे, तिथं सोडला बघ घोडा. हा राजापाशी गेला बघा राजा. हा हो तेव्हा दिसतो म्हातारा राजाकडे गेला. राजाला म्हणतो की माझ्या गावातले लोक राक्षसने खतम केले. मग राजा त्यांना सैनिक देतो. हे हत्तीवर बसून येते बघ सैनिक. हे राक्षस लोक असतात, म्हणजे यांचं युद्ध होतं इथं. यांच्या हातात काटे असतात, त्यांच्या हातात भाले असतात. म्हणजे राक्षसाला मारतात ते. त्याच्या पोटाला भाला मारलाय, आतड्या बाहेर पडल्या, दोन्ही हात पोटाला लावले, डोळे पांढरे केले. म्हणजे राक्षसाला मारून टाकतात आणि मग राजाच्या डोक्यावर पाणी टाकतात बघ. अभिषेक करतात राजाचा आणि हे लोक नाचतात, त्यांना आनंद होतो. राक्षस मारतात ते नेटलेस आता मोत्यासारखं चमकं ना, त्याच्याकडे ध्यान ठेवलं. तिकडे बघ दिदी आली मोत्यासारखं वाटतं. ती पेंटिंग आहे, पण असं वाटतं कोणी म्हणून आजकाल लावलं बरोबर. कपडा हलतो बघा, याला शाम्यानं मंडप म्हणले गेला. परत हे बघ, म्हणजे खालीवरती आपण डाऊन ते पण कर हे बघ इमारत दाखवली आणि हे पण तसं दाखवलं. मध्ये फराळीचा मंडप असतो ती पद्धत सगळ्यांनी झाकलेल्या होत्या. ती अर्धवट उघडी होती, तिच्यात वाघ राहायचे. अचानक एक अंग्रेज शिकारी आला, त्यांना त्या व्ह्यू पॉईंटवरून बघितलंय दुर्बीनने. त्याला ती कमान एकदम सुंदर वाटली. त्याला वाटलं काहीतरी असायला पाहिजे इथं. मग त्यानं या छत्रीजवळ येऊन सनी बंदुकीचा आवाज तिकडेच केला. तिथं आवाज घुमतो जोरात. आवाज ऐकताना ती वाघ बाहेर पडताना दिसले त्याला. मग त्यानं हिंमत धरून तो आतमध्ये शिरलाय. त्याला स्तूप पिलर पेंटिंग दिसली. मग एका पिलरवर त्यांना नाव लिहिलं आहे, मेजर जॉन स्मिथ 1819 आणि एप्रिल महिना. तिथून त्यांना शोध लावून मग निजाम सरकार होती, त्यानं निजामाला सरकारला एक रिपोर्ट दिला. मग निजाम सरकार येथे आली. मग ह्या लेण्यांची माती आठवणं सुरुवात केली. निजामानं 25 वर्षे ह्या लेण्यावरची राज चालवली. निजामानं त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कब्जात दिले. मग आपल्याला गव्हर्नमेंटने हे रस्ते बनवले. ही आपल्या लेण्यात ब्राह्मणी लिपी होती, त्याच्यामधून ट्रान्सपोर्ट करून आपल्याला हिंदी. अशी 10 नंबरची स्टोरी आहे.
त्यांचा जो मृत्यू झाला आहे त्याला महापरिनिर्वाण म्हणतात. ते बुद्ध भाषण नाही बौद्ध भाषा नाही म्हणतात त्याला. सामान्य व्यक्ती जेव्हा मरतो त्याला मृत्यू म्हणतो आपण. पण जे साधू संत जे अरंत झाले आणि भगवान बुद्धांसारखे त्यांना आपण भगवान बुद्धांना जे मृत्यू होतो त्यांना महापरिनिर्वाण म्हणतो. महापरिनिर्वाण का म्हणतो की ते आता जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त झाले, परत त्यांचा जन्म होणार नाही, म्हणून त्यांना महापरिनिर्वाण म्हणतो. आणि आपल्यासारखं सामान्य व्यक्ती मेला तर मृत्यू का म्हणतो, तो परत जन्मग्रहण करतो. कुठे करतो तो त्याच्या कर्मानुसार. तो प्राणीयोनीमध्ये भूतप्रेत देवलोकात स्वर्गात कुठे जन्म घेतो, हे नाही. पण तो मुक्त झाला नाही. भगवान बुद्ध मुक्त झाले. त्यांची बघा मूर्ती 24 फुटाची आहे आणि पलंग पण 24 फुटाचा दाखवला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघा स्मित हास्य आहे निर्माण झाल्यावर, आहे का नाही. जर मृत्यू झाला असता दुःख असतं चेहऱ्यावरती. मरताना माणूस किती दुःखी असतं, आहे का नाही. पण आता खालच्या लोकांना कळत नाही म्हणून बघा ते पण शोक करताना दिसतात, रडताना दिसतात. रडतं आहे हात डोक्याला हात लावून. पण तो भगवान बुद्ध आता परत येणार नाही, ते जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त झाले म्हणून बघा त्यांची पाठ दाखवली, बघा बॅक पोज दाखवली, हे का नाही. ते परत येणार नाही. भगवान बुद्धांची स्टोरी माहीत असेल. सिद्धार्थ गौतम होते, एक राजाचा मुलगा होता. खूप काही त्यांच्याकडे खूप धनदौलत होती, सगळं सोडून गेले होते ते. आपला मुलगा, आपली पत्नी, आपले आईवडील सगळं सोडून का गेले, कारण जगामध्ये त्यांनी दुःख बघितलं होतं. जगात काय दुःख बघितलं होतं, म्हातारा माणूस, आजारी झालेला माणूस आणि मृत्यू झालेला माणूस. आणि त्यांना वाटलं हे दुःख काय येतं माणसाला, म्हातारा का पडतो, आजारी का पडतो आणि त्याला मृत्यू काय येते, याचे कारण शोधण्यासाठी त्यांनी संन्यास घेतला होता. आणि फक्त जीवन जगण्यासाठी काय लागतं आपल्याला तेवढ्याच वस्तू त्यांनी जवळ ठेवल्या, बाकीच्या सगळ्या सोडून गेले होते ते जंगलामध्ये. त्या वस्तू बघा इथं दिसत आहे आपल्याला. एक चिमटा दिसतोय, साधू संताकडे असतो वाटतं. एक पाण्याची बॉटल आहे आणि एक भिक्षा पात्र आहे बघा. एक शिष्य बघा पूजा करताना दिसतो, एक कॅन्डल लॅम्प आहे, खाली बघा ट्रे आहे, ट्रेमध्ये पूजेचं सामान आहे. एक शिष्य बघा त्यांच्या हातामध्ये धूपबत्ती पण दिसते. त्यांच्या डोक्याखाली एक कुशन दाखवले बघा, त्याला कव्हर पण आहे. आपलं जसं असतं तसं. आणि इतकं डिटेल आहे की ती गादीवर बेडशीट आणि गादीवर बघा जास्त लोड झाल्यामुळे गादी अशी प्रेस झालेली दबलेली दिसते. आणि इकडे या देवता लोक बघा, आता देवता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आहे. बरोबर. म्हणून बघा ते किती आनंद जल्लोष करतायत, एक ड्रम वाजवत आहेत, काही डान्स करतायत, काहींच्या हातामध्ये बघा हार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि हे वरचे लोक आहेत, वरचे लोक म्हणजे आकाशातील देव लोक आहेत. म्हणून बघा इथे ढग पण दाखवले दिसेल क्लाउड, याच्यावर कळते की आकाशातले लोक आहेत. आणि जसं आपण सामान्य व्यक्ती मेला तर आपण एक कल्पना करतो की हा नाकातून गेला असेल जीव, म्हणतात ना आपण, तोंडातून गेला असेल, डोळ्यातून गेला असेल. पण हे भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध आहे, काही सामान्य व्यक्ती नाही. म्हणून ते आपलं शरीर त्याग करून बघा पायाकडनं निघून पायाकडनं निघून चालल्यावर दोन देवता बघा दोन्ही बाजूला हार घेऊन उभे आहेत बघा त्यांचं स्वागत करण्यासाठी. त्यांचे जे शिष्य होते बघा आनंद नावाचे, ते पण शोक करताना दिसतात, डोक्याला हात लावून रडताना दिसतात. आणि त्यांचं निर्वाण झालं होतं आणि त्यांचा जन्मसुद्धा जो झाला होता शाल वृक्षाखाली झाला होता. म्हणून बघा इथे शाल वृक्ष पण आहे ना, शाल वृक्ष. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त कुठे झालं होतं, बुद्धगयाला. उत्तर प्रदेशमध्ये. आणि कोणत्या झाडाखाली झालं होतं माहिती आहे बाळा, बोधिवृक्षाखाली, पिंपळाच्या झाडाखाली. पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणतात. बोधिवृक्ष का म्हणतात, त्यांना बोधी प्राप्त झाली त्या झाडाखाली, म्हणून त्या झाडाला बोधिवृक्ष म्हणतात. तर बघा इथं बसले आहे पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसले आहेत ज्ञान प्राप्त करण्यासाठी. काय ज्ञान प्राप्त करण्यासाठी, दुःखाचं कारण शोधण्यासाठी, की जगामध्ये दुःख काय आहेत मानवांना, मनुष्यांना दुःख काय, त्यासाठी ध्यानस्थ बसले बघा. तर त्यावेळेस काय होतं की एक राक्षस येतो बघा, हातीवर बसून येतं, त्यांच्या हातामध्ये काठी आहे आणि पूर्ण सैन्य घेऊन येतो. कशासाठी, भगवान बुद्धांची तपस्या भंग करण्यासाठी. बघा एक शिटी वाजवत आहे त्यांच्या कानाजवळ, इकडे शंख वाजवत आहेत, हे नाचगाणे करत आहेत, काही तलवार भाले मोठे मोठे शस्त्र घेऊन आलेले आहेत. आणि काही मुली पण दिसतात बघा, त्यांच्या मुली ह्या पण त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा मोठा ड्रम वाजवत आहे, छोटा ड्रम वाजवत आहे, ही टाळ वाजवत आहे, ही नाचताना दिसते, कदाचित गाणं म्हणते. हे सगळं त्यांच्या तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भगवान बुद्धाला काही इफेक्ट नाही होत, काही परिणाम नाही होत, ते शांत बसलेले असतात. शेवटी कंटाळून इथं डोक्याला हात लावून बसला की आता काय करायचं म्हणून, यांची तपस्या कशी भंग होईल. तो एक मोठाच बाण घेऊन आलेला दिसतो बघा इथं,
हे धनुष्यबाण दिसेल ना हातामध्ये दिसत ना. आणि मग भगवान बुद्धांना विचारतो आणि म्हणतो की तुम्ही या जंगलात बसलेले आहात, ज्या जंगलात ज्या जागेवर तुम्ही बसल्यात ही जागा माझी आहे आणि ह्या जागेवरून तुम्ही उठा आता. तर भगवान बुद्ध म्हणतात मी ह्या जागेवरून उठणार नाही, ह्या जमिनीवर, कारण ही जागा माझी आहे. तो काय म्हणतो की ही जागा तुमची नाही, माझी जागा आहे. भगवान बुद्ध म्हणतात नाही, मी अनेक जन्मामध्ये इतके पुण्यकर्म केले की त्या पुण्यकर्माच्या बळाने मला ही जागा मिळाली. मग तो म्हणतो या जंगलामध्ये कोण सांगू शकतो तुमच्याकडनं, कोण विटनेस आहे, कोण साक्षीदार आहे की तुम्ही अनेक जन्मामध्ये खूप पुण्यकर्म केले म्हणून. तर भगवान बुद्ध म्हणतात ही भूमी साक्षी आहे. भूमीला स्पर्श केला त्यांनी की भूमी साक्षी आहे की मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मी खूप पुण्यकर्म केलेले आहेत म्हणून. सांगतात की जसा त्यांनी जमिनीला हात लावला भूमीला तर जमीन हालायला लागली, त्यावेळेस धरणी कंप झाला आणि तिथं भूमी मातासुद्धा प्रकट झाली होती त्यावेळेस साक्षी देण्यासाठी. आणि जमिनीतून एक मोठी पाण्याची धार अशी निघाली तर डायरेक्ट ती आकाशाला जाऊन भिडली. तर तिथून हा पलायन करून गेला. शेवटी कंटाळून आपलं सैन्य घेऊन चाललेलं आहे बघा. हा तीर बसला आहे बघा. काही शरण गेलेले बघा, हात जोडताना दिसतात त्यांना, काही बाई करताना दिसतात बघा. आपण हात जोडतो. या कथेचं नाव आहे मारा टेम्पटेशन. हे सगळे टेम्पटिंग करतात, त्यांना भुरळ पाडतात, त्याची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करतात. आता हे जे चित्र केव्हाचं आहे, इकडे बघा, हे 6व्या शतकातलं आहे, म्हणजे 1500 ते 1600 वर्षापूर्वीचं चित्र आहे. तेव्हाच्या महिलांचं केस रचना कशावरनं कळतं बघा. कर्ली हेअरस्टाईलमध्ये आहे. त्यांच्या अंगावर दागिने पण बघा किती सुंदर सुंदर दाखवले आहे. तिने बघा हेअर कोम्बिंग केलं, केस विचारलेले आहेत बघा. इतकं डिटेल दाखवलं आहे याच्यामध्ये. अभय मुद्रामध्ये बसलेले आहेत आणि हे हात तुटलेले मिळाले इकडे आपल्याला, कारण 1819मध्ये लेण्या सापडल्या. त्याच्या अगोदर 1000 वर्षापर्यंत बंद होत्या, मातीखाली दबलेल्या होत्या. त्याचं उत्खनन केलं तर त्या उत्खननामध्ये आपल्याला अशाच मिळाल्या. परंतु इकडून जर बघितलं तर बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन, त्यांचा चेहरा बघा असा म्हातारपणासारखा वाटतो. म्हणजे वयस्कर झाले, म्हातारपणाकडे गेले आणि 80 वर्षाचं होते तेव्हा त्यांचं निधन महापरिनिर्वाण. ही त्यांची व्याख्यान मुद्रा आहे. सगळीकडे जास्त प्रमाणात आपल्याला ही मुद्राच पाहायला मिळते, हाताची मुद्रा अशी. का अशी दाखवली आहे त्यांनी की ही मुद्रा का प्रसिद्ध आहेत की भगवान बुद्धानं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथला पहिलं प्रवचन जे दिलं होतं तर पहिले 5 भिक्षूंना दिलं होतं. ते 5 ब्राह्मण होतं. त्यांनी 4 आर्य सत्य त्यांना सांगितले होते. तर बघा एक एक सत्य काउंट करत आले असावेत. शेवटचं सत्य सांगलं म्हणून शेवटचं बोट पकडलेलं आहे. म्हणून या मुद्रेला आपण व्याख्यान मुद्रा माहिती आहे. 4 आर्य सत्य. पहिलं सत्य त्यांनी सांगितलं की जगामध्ये दुःख आहे. किती पैसा असू द्या तुमच्याकडे, गाडी बंगला काही असू द्या, पण जगामध्ये दुःख आहे. त्या दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण पण आहे. आणि त्या दुःख निवारण करण्यासाठी माझ्याकडे मी जो मार्ग शोधला आहे तो मार्ग पण आहे. बरोबर. त्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. म्हणून छोटं म्हणजे शेवटचं पोट. आणि बघा इतकं डिटेल आहे की बुद्ध धर्मामध्ये कमळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे. ते कमळाचं फुल आहे आणि तिथं महिला पूजा करताना दिसते. तर या महिलेच्या हातात बघा एक दिवा आहे, पण का तो ओपन प्लेसमध्ये दिसतात ते. आता तो दिवा हवेने विजू नये म्हणून तिने काय असं हात लावले. म्हणजे इतक्या डिटेल, इतक्या बारीक बारीक गोष्टी दाखवल्या. इकडे करायच्या मूर्ती कशी बनवायच्या बघा. हा या तुम्ही आणि असं स्केच करायचं बघा. स्केच दिसतं ना, स्केच करून बघा त्याला मग छन्न्याने हातोडीने अशी कोरायची. मूर्ती बनवायची जी स्टाईल होती पहिली कशी होती, कशानुसार आपल्याला समजा त्यानंतर कसं बनवायची. म्हणजे येणाऱ्या पिढीला पण कळायला पाहिजे की काम कसं केलं, कारण हे खूप पिढ्यानपिढ्या काम चाललंच ना एकाने, तर ते आपल्यासाठी पण सोडून गेलं की काम कशा प्रकारे करायचं म्हणून. इथं एक बाळाचं चित्र दिसतं आहे, बाळासारखं बघ. असं वाटतं बाळ आपल्याकडे बघतंय बघा. त्याचा चेहरा आणि त्याची पूर्ण बॉडीच आपल्याकडे वळलेली आहे. हां, या बाळाला आपण इकडून बघताना त्याचं पोट, त्याचे पाय, म्हणजे हातसुद्धा असं परत एकदा इकडं पूर्ण बॉडी टर्न झाली वगैरे पूर्णचं पूर्ण. आणि खाण्यासाठी असतात ना. पूर्वी काय होतं की ज्यावेळेस भगवान बुद्धांचं निर्माण झालं त्यावेळेस मूर्ती पूजा नव्हती, मूर्ती बनलेली नव्हती आणि त्यांच्या अस्थिची पूजा करायची. आणि याच्यामध्ये सुद्धा काही अनंताचे ॲशेस रक्षा वगैरे ठेवली असेल, कारण फक्त हां त्या काळी तसं एक कलर लावलेला चुना वगैरे त्याच्यात मिक्स केले असेल. हॅलो ॲशेस ठेवायचे. आणि म्हणजे नुसतं जर ॲशेस नसते ठेवले ना रक्षा वगैरे, तर बुद्ध धर्मामध्ये दगडाची पूजा होत नाही. एक दगडच आहेत ना, काही नाही. म्हणून जे पूजा आता ते विकतात ना
त्यांच्या शरीरात धातूची मी पूजा करतो असं त्याच्या दगडाची पूजा म्हणजे नाही बनवत. याच्यामध्ये असं म्हणू शकतो की बुद्धाची याच्यामध्ये काहीतरी असू शकतं. हां बिलकुल बिलकुल असू असू शकतं. बिलकुल असू शकतं. म्हणजे हे नाही त्याचा चालत. अवयव असो किंवा श्रीलंकेमध्ये काही ठिकाणी जे स्तूप आहे श्रीलंकेमध्ये तर भगवान बुद्धांचे काही ठिकाणी दात ठेवलेले सांगतात, काही ठिकाणी नख, काही ठिकाणी केस धातू ठेवलेले आहेत. इथे एक छोटी मूर्ती पण पाहायला मिळते आपल्याला 1.5 इंचाची. आपण ते बघा आपल्याला फक्त 1.5 इंचाची, अजिंठ्यात कुठेही नाही एवढी छोटी, ते इथंच दाखवली आहे. असं का मुकुटावर दिसते का? एक काम करा, त्याला बंद आणि एक त्या कॉर्नरून घ्या तिकडच्या.